बारामतीमध्ये टीसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचा कोयत्याने सपासप वार करून हा खून झालाय। अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच हा खून केला आहे। ज्याचा खून झाला तो आणि ज्यांनी हा खून केला हे एकाच वर्गात 12वीत शिकणारे असून ते सर्व अल्पवयीन आहेत। खून करणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे। महिनाभरापूर्वी दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची अप्पर पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती दिली आहे। आज साधारणतः 11:30 वाजता या प्रांगणामध्ये 12वीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका 12वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे। त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे। याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे। त्याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे। साधारणतः 21 सप्टेंबर रोजी जे आमचे डीवायएसपी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन युवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शन केलेलं होतं। कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे, सीसीटीव्ही आहे, असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे। त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यातील एक जो बालक आहे ते ताब्यात आहे, दुसऱ्याचा आम्ही शोध घेतोय। सगळेच आरोपी जीवेने आलेत का? सगळे 2 आरोपी म्हणता येणार आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत। सर, यातील एक आरोपी ज्यानं वार केला तो कंटिन्यू नशा करत असल्याची माहिती त्या ठिकाणी आरोपी म्हणता येत नाही याला। जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही। एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा विद्यार्थ्याचं नाव। नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।